नमस्कार, मी गिरीश निकम. 60 सेकंदात बातमी या बुलेटिनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. दिवसभरातल्या सर्वात महत्त्वाच्या बातम्या आम्ही तुम्हाला केवळ 60 सेकंदात सांगणार आहोत. सुरुवातीलाच बातमी आहे आंदोलनाची. मराठीसाठी ठाकरे बंधू एकत्र आले असले तरी आंदोलन मात्र स्वतंत्र करणार आहेत. पाहूयात 60 सेकंदात बातमी. हिंदी सक्ती विरोधात ठाकरे बंधू एकत्र आले असले तरी आंदोलनाची चूल मात्र वेगवेगळी मांडण्यात आली. उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दिलेल्या मराठी भाषा केंद्राचं आंदोलन 7 जुलैला आझाद मैदानावर आयोजित करण्यात येणार आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी 5 जुलैला गिरगाव चौपाटीपासून मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली आहे. मी दीपकजी आपल्या या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देतो आहे. मी तर तुमच्या सोबत आहे, शिवसेना सोबत आहे, पण त्याचबरोबरीने मी तमाम मराठी माणसांना पक्षीय भेदाभेद विसरून या लढ्यामध्ये सामील होण्याचं आवाहन मी सर्व पक्षांना आवाहन करतोय की येत्या 6 जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंमध्ये एकमत झालं असलं तरी आंदोलनाच्या वाटा वेगळ्या दिसत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे एकत्र आंदोलनाची अपेक्षा व्यक्त करण्यात येते. मराठी कलाकार मौन बाळगून आहेत. मात्र ठाकरे बंधूंनी आता आवाहन केल्यानंतर हे कलाकार पुढे येणार का? पाहूयात 60 सेकंदात बातमी. हिंदी सक्ती विरोधात मराठी कलाकार आणि खेळाडू गप्प असल्यामुळे सर्व स्तरातून टीका होते. आता मराठीसाठी थेट ठाकरे बंधूच मैदानात उतरले. हिंदी सक्ती विरोधात 7 जुलैला आंदोलन करण्यात येत असून त्यात सर्व कलाकार, साहित्यिक आणि खेळाडूंनी सहभागी होण्याचं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलंय. तर 6 जुलैला काढण्यात येणाऱ्या मोर्चाला कोण कोण येत नाही ते बघतोच अशी तंबीच राज ठाकरेंनी दिलेली आहे. चित्रपट सृष्टीतले विशेषतः मराठी, मग त्याच्यात मोठी मोठी नावं आहेत, त्यांनी सुद्धा उतरायला पाहिजे. खेळाडूंनी उतरायला पाहिजे. साहित्यिक तर आलेच, अगदी वकील असतील, सगळ्यांनीच. आणि अशा वेळेला मला हेही बघायचंय की कोण कोण त्या मोर्चामध्ये सामील होत आहेत. इतर राजकीय पक्षांच्या व्यतिरिक्त इतर कोण कोण सामील होत आहेत आणि कोण येणार नाहीत हेही मला बघायचंय. आता ठाकरे बंधूंनी मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन केल्यामुळे या आंदोलनात कोण कोण सहभागी होणार याबाबत राज्यभरात उत्सुकता लागली. राज्यात हिंदी सक्तीबाबत सरकारची भूमिका राज ठाकरेंना मान्य नसल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली. राज ठाकरेंनी काही सूचना केल्या, त्याबाबत सरकार विचार करणार असल्याचंही भुसेंनी स्पष्ट केलंय. सरकारच्या त्रिभाषा सूत्राच्या मुद्द्यावर शिक्षण मंत्री दादा भुसेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची शिवतीर्थावर जाऊन भेट घेतली होती. हिंदीच्या संदर्भामध्ये त्यांनी स्पष्टपणे त्या ठिकाणी म्हणजे नको अशा पद्धतीची भूमिका त्यांनी ठेवलेली आहे. शासनाच्या वतीने आपल्या राज्याच्या विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून काय काय मुद्द्यांवर आधारित आम्ही हा निर्णय केला ते आम्ही त्यांच्यासमोर ठेवलेला आहे. त्यांनी काही चांगल्या सूचना पण केलेल्या आहेत. त्या सूचनांची पण आम्ही त्या ठिकाणी नोंद घेतलेली आहे. राज ठाकरेंच्या सूचनांची नोंद घेतली असं दादा भुसे सांगतात. दुसरीकडे आता मनसेने मोर्चाचं आयोजन केलंय. हिंदी सक्ती विरोधात मनसेनं येत्या 5 जुलैला होणाऱ्या मोर्चाची 6 जुलैला होणाऱ्या मोर्चाची तारीख बदलली आहे. मनसेचा मोर्चा आता 6 जुलै ऐवजी म्हणजे रविवारऐवजी 5 जुलैला शनिवारी होणार आहे. 6 जुलैला आषाढी वारी असल्यानं आता मनसेनं आपल्या मोर्चाची तारीख बदलली आहे. बघा, या संदर्भात राज ठाकरेंनी ट्विट केलंय. त्या ट्विटमध्ये म्हणतात, आपल्या मराठीसाठी महाराष्ट्रासाठी 6 जुलैला मोर्चाची घोषणा केली होती, त्यात थोडा बदल आहे. हा मोर्चा रविवार 6 जुलैऐवजी 5 जुलैला शनिवारी सकाळी 10 वाजता असणार आहे. जनतेनं या बदलाची नोंद घ्यावी असं आवाहन राज ठाकरेंनी केलंय. मनसेनं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला देखील हिंदी सक्ती विरोधातील मोर्चात सहभागी होण्याचं निमंत्रण दिलंय. वेगवेगळे मोर्चे निघायला नकोत, एकच मोर्चा हवा अशी भूमिका मनसेनं घेतल्याचं समजते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी हे राज ठाकरेंनी जे निमंत्रण दिलंय, त्यामुळे आता उद्धव ठाकरे हे निमंत्रण मनसेचं स्वीकारणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान मनसेच्या निमंत्रणावर उद्या ठाकरे सेनेची पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे. आणि आता वळूया शरद पवारांच्या वक्तव्याकडे. हिंदी भाषा सक्तीबाबत ज्येष्ठ नेते शरद पवारांनी भूमिका स्पष्ट केली आहे. प्राथमिक शिक्षणामध्ये हिंदी सक्ती करू नका,
5वी नंतर हिंदी शिकवायला काही हरकत नाही असं शरद पवारांनी म्हटलेलं आहे। यावेळी ठाकरे बंधूंनी हिंदीबाबत मांडलेल्या भूमिकेचंही शरद पवारांनी स्वागत केलंय। तर प्राथमिक शिक्षणामध्ये हिंदी सक्तीचं करू नये। 5वीच्या नंतर हिंदी शिकायला काही हरकत नाही। हिंदी देशाचा एक मोठा वर्ग हिंदी भाषा बोलतो आणि त्यामुळं हिंदीला एकदम त्याचं सवयीचं कारण नाही। तर मुलांच्या एका विशिष्ट वयामध्ये भाषा किती आत्मसात तो करू शकेल, त्याचा किती भाषेचा लोट टाकावा लागेल याचा विचार सुद्धा करावा लागेल। हिंदी सक्तीच्या बातमीनंतर वळूया आता राजकीय बातमीकडे। बातमी आहे जाधवांच्या नाराजीची। ठाकरे सेनेचे आमदार भास्कर जाधवांनी आपल्या स्टेटसमधून पुन्हा नाराजी व्यक्त केली। पाहूयात 60 सेकंदात बातमी। दीपक को घी तब चाहिए जब वो जल रहा हो, बुझने के बाद घी डालना व्यर्थ है, असं स्टेटस ठाकरे सेनेचे आमदार भास्कर जाधवांनी व्हॉट्सअपवर ठेवलं आणि राजकीय वर्तुळात या स्टेटसची चांगलीच चर्चा रंगली। पक्षात वारंवार डावललं जात असल्यानं ते नाराज आहेत आणि ही नाराजी त्यांनी संधी मिळेल तेव्हा व्यक्त केली आहे। मात्र यावेळी भास्कर जाधवांनी ठेवलेल्या व्हॉट्सअप स्टेटसची संजय राऊतांनीच दखल घेतली। भास्कर जाधव चांगले वाचक आहे, त्याच्यामुळे त्यांची भाषा जी आहे ती अत्यंत वैभवशाली भाषा आहे। त्यांनी येऊन माननीय पक्षप्रमुखांशी येऊन चर्चा केली पाहिजे। त्यांच्या मनात बाहेरून मत व्यक्त करण्यापेक्षा अशा वेळेला स्वतः येऊन, आम्ही सुद्धा बोलतो जेव्हा आम्हाला एखाद्या गोष्टीविषयी चर्चा करावीशी वाटते, आम्ही स्वतः जातो उद्धवजींकडे आणि आम्ही चर्चा करतो। त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी नाराज भास्कर जाधव निवृत्तीचा मार्ग स्वीकारतात की ठाकरेंची साथ सोडून सत्तेच्या आश्रयाला जातात, यावर कोकणातील सत्तेची गणितं अवलंबून असणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नियोजन विभागाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या म्हणजेच MSRDCच्या आर्थिक व्यवस्थापनाचं स्वतंत्र ऑडिट करण्याची मागणी केली। याआधी भारताच्या नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांनी MSRDCच्या आर्थिक आणि कार्यकारी पद्धतीवर ताशेरे ओढले होते। त्यामुळे नियोजन विभागानं MSRDCच्या आर्थिक व्यवस्थापनाची सखोल तपासणी करण्यावर भर दिलाय। त्यामुळे आता शिंदेंच्या रस्त्यांची अजित पवारांनीच चौकशी सुरू केल्याची चर्चा रंगू लागली। दरम्यान याबाबत आपल्याला काही माहिती नसल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली। MSRDC कडनं जे महत्त्वाचे प्रकल्प केले जात आहेत त्यावर आता अर्थ खात्याकडनं देखरेख ठेवली जाईल अशा प्रकारची एक माहिती समोर आली आहे। ते माहित नाही, अरे बाबा ते मला माहित नाही आहे आणि त्याच्याबद्दल माझ्या कानावर काय माहिती आलेली नाही। रायगडमध्ये पालकमंत्री पदावरून वाद सुरू असताना माजी आमदार अनिकेत तटकरेंनी आदिती तटकरेंचा उल्लेख सर्वांच्या मनातल्या पालकमंत्री असा केलाय। तर रायगडच्या मनातला पालकमंत्री मीच असल्याचं उत्तर मंत्री भरत गोगावलेने दिले। राज्याच्या कर्तबगार मंत्री, आपल्या सर्वांची लेक, आपल्या सर्वांची भगिनी, महिला बालकल्याण खात्याच्या मंत्री आणि आपल्या सर्वांच्याच मनातली रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आदिताई तटकरे। विकास हा कधीच कुठला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री थांबवत नाही आहेत, परंतु आता जनतेसमोर काही नाही काहीतरी सांगणं गरजेचं आहे। कोण बोलतंय आम्ही मनातले आहोत, मग आम्ही काय ध्यानातले आहोत? आम्ही पण मनातलेच आहोत। कमीत कमी 75% लोकांच्या मनामध्ये भरतशेठ आहे हे कोणाला नाकारता येणार नाही आहे। आणि हे जर तुम्ही आजची जर ही गर्दी पाहिली। रायगडच्या राजकारणानंतर वळूया आता लोणीकरांच्या वादग्रस्त वक्तव्याकडे। भाजपचे आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकरांनी शेतकऱ्यांचा बाप काढलाय। पाहूया 60 सेकंदात बातमी। केंद्र आणि राज्य सरकार शेतकरी, महिला आणि वृद्धांसाठी वेगवेगळ्या कल्याणकारी योजना राबवत असते। या योजना कुठल्या पक्षासाठी नव्हे तर सर्वांसाठी असतात। मात्र लोणीकरांनी मोदी आणि आपल्यामुळेच योजनांचा लाभ मिळतो असं जाहीररित्या सांगितलंय। एवढंच नव्हे तर थेट शेतकऱ्यांचा बापच काढलाय। त्याच्या माईचा पगार बबनराव लोणीकरनं केला, त्याच्या बापाचं पेन्शन बबनराव लोणीकरनं केलं। नरेंद्र मोदीजींनी 6,000 रुपये तुझ्या बापाला पेरणीला दिले। तुझ्या माईच्या, तुझ्या बहिणीच्या, तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले। तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे, तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे, तुझ्या हातातलं ते डबडं मोबाईलचं
आमच्यामुळे, अरे आमचंच घेतो ना, आमच्याच पेंड्यावर करतो, आम्हालाच बोलतो. वादग्रस्त विधानाची लोणीकरांची ही काही पहिली वेळ नाही. त्यामुळे लोणीकरांमध्ये ही मुजोरी येते कुठून हा खरा प्रश्न आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बबनराव लोणीकरांचे कान टोचलेत. लोणीकरांनी केलेलं विधान पूर्णपणे चुकीचं आहे, असं विधान कोणी करू नये आणि या वक्तव्यासंदर्भात लोणीकरांना समज देण्यात येईल असं फडणवीसांनी नमूद केलंय. बबनराव लोणीकरांचं विधान हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्यांनी जरीही काही लोकांना उद्देशून असं विधान केलं असलं तरीही अशा प्रकारचं विधान करायचा कोणालाही अधिकार नाही. देशाचे प्रधानमंत्री ज्यावेळेस सांगतात की मी प्रधान सेवक आहे आणि आम्ही सर्व हे जर जनतेचे सेवक आहोत तर आम्हाला मालक बनता येणार नाही. त्यामुळे बबनराव लोणीकरांचं जे वक्तव्य टीव्हीवर आलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. अशा प्रकारचं वक्तव्य देणं योग्य नाही. तशी समज ही बबनरावांना देण्यात येईल. कोल्हापूरच्या संताजी घोरपडे साखर कारखान्यातल्या कथित गैरव्यवहार प्रकरणी उच्च न्यायालयानं मंत्री हसन मुश्रीफांना क्लीन चिट दिली आणि त्यांना मोठा दिलासा आहे. संताजी घोरपडे साखर कारखान्यात 40 कोटींच्या कथित गैरव्यवहारात आरोप करण्यात आला होता. त्याविरोधात गुन्हा रद्द करण्यासाठी मुश्रीफांनी याचिका दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी क्लोजर रिपोर्ट दाखल केलाय. त्यामुळे मुंबई हायकोर्टानं ही याचिका आता निकाली काढली आहे. त्यामुळे मुश्रीफांना मोठा दिलासा मिळालाय. परमेश्वर महान आहे. त्यानंतर गोरगरिबांचा आशीर्वाद, मला वाटते त्याच्यामुळं हे सगळं झालेलं आहे. मी या सर्व परमेश्वराचे आभार मानेन. छत्रपती राजे शाहू महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आणि वारी चालू असताना हा दिलासा मला मिळाला. असं म्हणतात की आंधळ्याच्या गाईत देव राखतो, त्यामुळे माझ्या गाईसुद्धा परमेश्वर राखत असावा. शक्तीपीठ महामार्गावरून मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार आमने सामने आले. शक्तीपीठ महामार्गावरून राजकीय विरोध केला तर बनणार नाही असा इशारा फडणवीसांनी विरोधकांना दिला होता. त्यावरून आता शरद पवारांनी खोचक टोला लगावलाय. देवेंद्र फडणवीसांच्या धमकीमुळे सर्वांची झोप उडाली आहे असं शरद पवार म्हणाले. लोकांचा त्या ठिकाणी विरोध असू शकतो, त्यांच्याशी संवाद आम्ही करू. कालच उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की आम्हाला संवादाने हे करायचं आहे, आम्ही संवाद करू, पण राजकीय विरोध जे करतील त्यांना मात्र आम्ही बधणार नाही. तुम्हाला समजून न घेता, तुम्हाला न सांगता करता फडणवीस साहेबांनी धमकी दिलेली आहे की ह्याच्यामध्ये राजकारणाला तर याद राहा. सर्वांची झोप झाली. फडणवीसांनी सांगितलं याद राखा, तर कसं करायचं? तुम्ही जरा आम्हाला सर्व महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या वेळी संध्याकाळी 6 वाजल्यानंतर अचानक वाढलेल्या 76 लाख मतांबाबत दाखल करण्यात आलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. ही याचिका काल दिवसभर ऐकून आमच्या कामकाजाचा वेळ वाया गेला असंही हायकोर्टानं म्हटलंय. मात्र ही निवडणूक प्रक्रिया खरोखरच पारदर्शक झाली का, यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी 3 सवाल उपस्थित केले. या निर्णयाविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं. आम्ही जे असणारा जजमेंट्स दिल्या त्या लागू नाही म्हणून असणाऱ्या एकाच ह्याच्यामध्ये त्यांनी उडवून लावलं आणि या पिटिशनमध्ये दम नाही म्हणून त्यांनी रिजेक्ट करून टाकला, अशी असणारी परिस्थिती आहे. वेळ घालवण्याच्या ऐवजी मी असं म्हणेन की कोर्टाने तपासण्याच्या ऐवजी भलत्याच कुठल्या तरी प्रश्नावरला धरून त्यांनी असणारं हे रिजेक्ट केलेलं आहे. मराठवाड्यात यंदाचा पावसाळा शेतकऱ्यांसाठी मोठं संकट निर्माण करणारा ठरलाय. कारण जून महिना संपत आला तरी देखील अपेक्षित पाऊस न झाल्यानं पेरण्या खोळंबल्या. हजारो हेक्टरवरील पिकं कोमजून चाललेली आहेत. दुबार पेरणीचं संकट घोंगावतंय. हिंगोलीत पावसाअभावी 60% पेरण्या खोळंबल्यात. पेरणी केल्यानंतर देखील सोयाबीनचं बियाणं उगवलं नसल्याच्या तक्रारी वाढत चालल्यात. धाराशिव जिल्ह्यात खरीप पेरणी ही 59% झाली. येत्या काही दिवसात अपेक्षित पाऊस न झाल्यास शेतकरी संकटात सापडू शकतो. जून मधला पाऊस आहे तो थोडासा इरॅटिक आहे. सर्वत्र चांगल्या पद्धतीने किंवा पेरणी योग्य पाऊस झालेला नाही, हे महत्त्वाचं कारण आहे.
आणि 4-5 दिवसामध्ये जर चांगला पाऊस नाही झाला तर या क्षेत्रावर दुबार पेरणीचं संकट ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाशिक जिल्ह्यात पावसाळी पर्यटनासाठी जात असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे, कारण नाशिक जिल्ह्यातल्या पर्यटन स्थळांवर आता निर्बंध लागू करण्यात आले. पर्यटकांची होणारी गर्दी लक्षात घेता कुठली दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासनानं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील धरणं, धबधबे आणि अन्य पर्यटन स्थळांवर नियमांचं पालन करावं लागणार आहे. त्यामुळे पर्यटन स्थळांवर जाताना खबरदारी घेण्याचं आवाहन नाशिक जिल्हा प्रशासनानं केलं. अन्य किल्ल्यांवर ट्रेकिंगसाठी देखील टप्प्याटप्प्याने आता पर्यटकांना सोडलं जाणार आहे. नाशिकमध्ये आता पर्यटनावर बंदी आहे. सूर्यास्ताच्या आधी आणि पर्यटकांनी पर्यटन स्थळावरून बाहेर पडावं अशी देखील सूचना आहे. लोक मुंबईवरून येतात किंवा पुण्यावरून येतात किंवा भारतातून कुठूनही येतात, त्यांचे जे ग्रुप्स असतात किंवा टुरिस्ट ऑपरेटर असतात त्यांच्या मार्फत त्यांना ॲडव्हान्समध्ये सूचना देणे की कोणते कोणते धोके इकडे होऊ शकतात. त्याच्यासोबतच जे सार्वजनिक स्थळ आहे तिकडे धोकाबद्दल बोर्ड लावणे किंवा त्याच्यासोबत लोकांना त्याची माहिती देणे याबद्दल सुद्धा सूचना मी दिलेली आहे. नाशिक जिल्ह्यातल्या बातमीनंतर आता वळूया पावसाच्या बातम्यांकडे. राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. पुढील 24 तासात मुंबईसह ठाणे, पालघर, नाशिक, कोल्हापूरमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. पुणे जिल्ह्याला हवामान विभागानं येलो अलर्ट जारी करण्यात आलाय, तर तिकडे रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन आता प्रशासनानं केलं आहे. बातमी कोल्हापूरमधून. पंचगंगा नदीच्या पाण्यामध्ये एक कार अडकली होती आणि अथक प्रयत्नानंतर ही कार बाहेर काढण्यात आली. शिंगणापूर हनुमंतवाडी रस्त्यावरील ही घटना आहे. शर्थीचे प्रयत्न करत बचाव पथकानं कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी गाडीसह ड्रायव्हरला सुरक्षित बाहेर काढलेलं आहे. पंचगंगेच्या पुरात ड्रायव्हरनं गाडी घालत आततायीपणा केला होता. तब्बल तासाभराच्या प्रयत्नानंतर त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आलं. बातमी आता वर्धा जिल्ह्यातून. पुराच्या पाण्यात अडकलेल्या तिघांची सुखरूप सुटका झालेली आहे. देवळी तालुक्याच्या डिगडो येथे तिघेजण यशोदा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात अडकले होते. यामध्ये एक शाळकरी मुलगा देखील होता. या तिघांना बचाव पथकानं दोरीच्या साहाय्यानं सुखरूप बाहेर काढलं. इकडे बुलढाणा जिल्ह्यात देखील पावसाचा कहर पाहायला मिळतोय. कांचनगंगा नदीला पूर आला आहे, त्यामुळे नागपूर मुंबई महामार्ग अनेक तासांपासून ठप्प आहे. अनेक वाहनं या पाण्यात अडकलेली आहेत. समृद्धी महामार्गावरचं आपण चित्र बघतोय. विदर्भानंतर वळूया आता मराठवाड्याकडे. नांदेड जिल्ह्यातलं बघा चित्र आहे. पैनगंगा नदीवरच्या सहस्रकुंड धबधब्याचं रौद्र रूप तुम्हाला पाहायला मिळते. नांदेड जिल्ह्यात काल रात्रीपासून दमदार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळेच जिल्ह्यातील पैनगंगा नदीला पूर आलाय. इस्लापूर येथील सहस्रकुंड धबधबा आता ओसंडून वाहतो. या पुराच्या पाण्यामुळे सहस्रकुंड धबधब्यानं रौद्र रूप धारण केले. मागील 15 दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात पावसानं दडी मारली होती, मात्र काल रात्रीपासून दमदार पाऊस सुरू झाला. राज्यातल्या बातम्या पाहिल्यानंतर आता थेट आपण मनालीमध्ये जाऊया. कुलू मनालीमध्ये देखील ढगफुटी झालेली आहे. तुफान पाऊस इथं कोसळतो आणि या पावसामुळे नद्यांना पूर आलेला आहे आणि अशाच एका नदीच्या पुरामध्ये लाकडाचे ओंडके देखील वाहून गेलेले आहेत. त्याची दृश्य आता समोर आलेली आहेत. किती मोठ्या प्रमाणात लाकडाचे ओंडके वाहून जाताना आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा राज्यातल्या बातम्यांकडे वळूया. मुंबईतल्या आरे कॉलनीत नातवानं आपल्या 60 वर्षांच्या आजीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकल्याचं समोर आलंय. आजी स्वतः घर सोडून गेल्याचा दावा या नातवानं केला होता. पण पोलिसांनी शताब्दी रुग्णालयापासून जवळपास 50 ते 60 CCTV कॅमेरे तपासल्यानंतर नातवानंच आजीला जंगलात टाकून पळ काढल्याचं दिसून आलं. त्यानंतर पोलिसांनी आरोपी नातू आणि त्याचे 2 साथीदारांना अटक केलेली आहे. त्वचेचा कॅन्सर असलेल्या आजीला नातवानं आरेमधल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं होतं. या आजीबाईला तिच्या नातवानेच त्याच्या नातेवाईक आणि मित्राच्या मदतीने रिक्षाने पहाटे 3:30 वाजता आरे कॉलनीच्या जंगलात आणून टाकून दिलेलं आढळून आल्याने त्या
आजीचा नातू जो सागर शेवाळे, तसेच त्याचा जो नातू एक बाबासाहेब गायकवाड आणि त्याचा मित्र रिक्षा चालक संजय, या तिघांवर आम्ही सिनियर सिटीजन ॲक्ट सेक्शन 24 आणि BNS 125 त्याप्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना अटक करून कारवाई. आता एक धक्कादायक बातमी आहे गुन्ह्याची. 8वीच्या विद्यार्थ्यानं 10वीतल्या विद्यार्थ्याचा खून केल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगरमधून समोर आली. पाहूयात 60 सेकंदात बातमी. घरासमोर क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या वादाच्या रागातून थेट खून केल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगरमध्ये घडली. शहरातल्या एका शाळेत मधल्या सुट्टीत जुन्या भांडणातून 2 विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला. यात 8वीतल्या विद्यार्थ्यानं 10वीच्या विद्यार्थ्याच्या पोट आणि डोक्यावर चाकूनं वार केले. या 10वीचा विद्यार्थी रक्तबंबाळ झाला. त्याला शिक्षकांनी रुग्णालयात हलवलं, मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला. अल्पवयीन आरोपी आणि त्याच्या मित्राला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. चाकूने मारलेला आहे आणि सदर जे दोघंही राहणारे आहेत ते सर्जेपुरा या भागात राहणारे आहेत आणि जवळजवळ त्यांची घरं आहेत. 100 मीटर अंतरावर त्यांची घरं आहेत. आणि सदर जे दोन्ही कुटुंब आहेत, ही जी मुलं आहेत, ह्यांच्या वडिलांचे वाद नाहीत, पण मुलांचेच वाद आहेत. क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून वगैरे वगैरे छोट्या छोट्या कारणांवरून मुलांचे वाद आहेत. त्यातनं हे भांडण झालं. क्षुल्लक कारणावरून 13-14 वर्षांचा मुलगा थेट खुनासारखा गंभीर गुन्हा कसा करतो आणि विद्यार्थी शाळेत शस्त्र आणतातच कशी, असे गंभीर प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाले आहेत. अंगणवाडी सेविका भरती घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलाय. अंगणवाडी सेविका म्हणजे रुजू करण्यासाठी अधिकाऱ्यांनी 2 लाखांची मागणी केल्याचा आरोप एका महिलेने केला. या संदर्भात एक ऑडिओ क्लिप देखील समोर आली. मात्र साम टीव्ही या क्लिपची पुष्टी करत नाही. तर भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या चौकशीच्या मागणीसाठी महिलांनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. जालन्यातील महिला आणि बाल कल्याण कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू आहे. मी माझे कास्ट सर्टिफिकेटचे मार्क दिलेले नाहीत. 26 तारखेचं कास्ट असल्यामुळे ते म्हटले की तुमच्या कास्ट सर्टिफिकेटची तारीख संपलेली आहे, तरी मी ते मान्य करू शकत नाही. मग हे म्हटल्यानंतर यानंतर आम्ही घरी गेलो तर आम्हाला बुशरा पटेल यांचा फोन आला आणि त्यांनी आम्हाला असे सांगितले की सरांनी 2 लाख रुपयाची मागणी केली आहे, तरी आमची परिस्थिती नसल्यामुळं मी 2 लाख रुपये त्यांना देऊ शकले नाही, म्हणून त्यांनी समोरच्याला ऑर्डर दिली. तरी माझं असं म्हणणं आहे की बुशरा पटेल व CDPO यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. डॉमिनोजमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला आयकर विभागाने चक्क 15 कोटी 48 लाख रुपये भरण्यासाठी नोटीस जारी केली. चंद्रपूर जिल्ह्यातील गोडपिंपरी तालुक्यात धाबा गावातील रहिवासी दिवाकर कुकुडकर याच्या नावावर चक्क शिवाजी ट्रेडिंग नावाची कंपनी दाखवण्यात आली. GST नोंदणी पण करण्यात आली आहे आणि त्यामुळे हादरलेल्या दिवाकरनं पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन दिलंय. काही वर्षांपूर्वी दिवाकरची शैक्षणिक कागदपत्र हरवली होती आणि कागदपत्रांच्या आधारेच बनावट कंपनी स्थापन केल्याचा संशय या तरुणानं व्यक्त केला. शिवाजी ट्रेडिंग नावाची कंपनी जे माझ्या नावावर होती, त्या 1,29 लाखाचा GST अमाऊंट होता पेंडिंग. तो मी त्यांना रायटिंगमध्ये दिलं की या शिवाजी ट्रेडिंग कंपनीशी माझा काही संबंध नाही. तर नका मार्च आणि जूनमध्ये मला 2 नोटीस आल्या आयकर विभागाच्या इन्कम टॅक्स ऑफिसमधून की आत्ता त्यांनी असं आहे की त्यांनी म्हटलं 15 करोड 48 लाखाचं माझा आयकर इन्कम टॅक्स पेंडिंग आहे. तर हे आता धक्कादायक बातमी झाली माझ्यासाठी.